राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या चुलत भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलाय। नुकत्याच स्थापन झालेल्या महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही बरोबर घ्या असा सल्ला राजनाथ सिंह यांनी आज उद्धवना दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। आपल्याला माहिती आहे, आज उद्धव ठाकरे यांनी आज दिल्लीत भाजपाध्यक्षांची भेट घेतली आणि सुमारे 40 मिनिटात चर्चा केली। त्यावेळी राजनाथ सिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केल्याचं कळतंय। महाराष्ट्रात आम आदमी पार्टीचा प्रभाव वाढतो आहे, अशा परिस्थितीत मनसेमुळे महाराष्ट्रात महायुतीला फटका बसू शकतो अशी भीती भाजपला आहे आणि त्यामुळे शक्यतो मनसेला बरोबर घ्या आणि ते शक्य झालं नाही तर निदान मनसे थेट विरोधात जाणार नाही याची काळजी घ्या असंही राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरेंना सुचवलंय। विशेष म्हणजे उद्धव यांनी राजनाथ सिंह यांच्या प्रस्तावावर मौन बाळगलंय अशी ही माहिती सध्या मिळते आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचा सिनियर करस्पॉन्डंट अमेय तिरोडकर आता आपल्या सोबत आहे। अमेय, महत्त्वाची घडामोड आहे, एकीकडे आपण बघतोय उद्धव ठाकरेंनी मौन बाळगलेलं आहे, पण कितपत महत्त्वाची बातमी असू शकते आणि याच्यावर काय काय प्रतिक्रिया? अजूनपर्यंत काहीच प्रतिक्रिया आलेल्या नाही आहेत, पण राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांना मात्र स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांच्यामुळे महायुतीच्या जागा कमी होतील अशी कुठलीही गोष्ट होता कामा नये। याचा अर्थ स्पष्ट आहे, जर समजा राज ठाकरे यांना थेट महायुतीत घेता येणं शक्य नसेल तर त्यांच्याशी मैत्री करा आणि काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती करा, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपला महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्यासाठी राज ठाकरेंकडून डॅमेज झालं अशी परिस्थिती असता कामा नये। खरं तर गेल्या वेळेला म्हणजे 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी एकूण 10 ठिकाणी भाजपला आणि शिवसेनेला डॅमेज केलेलं होतं आणि त्यांचे उमेदवार पडलेले होते, ज्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झालेला होता। यावेळेला तसं होता कामा नये यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करतायत। राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केलेली असली तरी सुद्धा राज ठाकरे हे आपल्या सोबत राहावेत यासाठी राष्ट्रीय भाजपचे नेते प्रयत्न करतायत आणि म्हणून ज्यावेळेला उद्धव ठाकरे आज राजनाथ सिंह यांना भेटायला म्हणून दिल्लीमध्ये आले, लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा करायला दिल्लीमध्ये आले, त्यावेळेला राजनाथ सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवलेला आहे। याबद्दलचा निर्णय अर्थातच सेना नेतृत्वाला म्हणजे उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। उद्धव ठाकरे यांनी राजनाथ सिंह यांना काहीही ठोस सांगितलेलं नाही आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की राज ठाकरे यांच्याकडून आपल्याला डॅमेज होऊ नये यासाठी भाजप कसोशीने प्रयत्न करते आणि उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत, हे नक्की झालेलं आहे। अगदी धन्यवाद अमेय, या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडीबद्दल आपण